भवंताचे अधिष्ठान पाहिजे अशा या वृत्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं देशाचं दानशूर नेतृत्व ज्यांच्या कर्तृत्वानं नेतृत्वाने आणि दातृत्वानं शिरूरचं खऱ्या अर्थानं नाव अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गाजलं असे स्वर्गीय आदरणीय रसिकलालजी धारीवाल यांच्या 86वी जयंतीच्या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन या नगरीमध्ये केलेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी विनोदजी भालेराव असतील किंवा त्यांची टीम असतील, आमचे सरकारी मित्र किरण बनकर असतील, त्यांची सगळी टीम असेल, अतिशय सुंदर असं नियोजन विनोद शेठ आपण या ठिकाणी केलेला आणि उत्स्फूर्त असा रक्तदान करणाऱ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। खऱ्या अर्थानं धारीवाल कुटुंबाच्या विषयी सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जोपासणारं हे कुटुंब फक्त शिरूर नगरच नाही, शिरूर पंचकृषीत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून जोपासण्याचं काम या कुटुंबाने निश्चितपणे केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांना विनम्र अभिवादन करणं एक शिरूरचा नागरिक या नात्यानं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। अशा या भाऊंच्या 86व्या जयंतीच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं संत शिरोमणी सावता महाराज समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं भाऊंना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी जे रक्तदान शिबिर आयोजित केलेला त्या टीमला खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो, रक्तदात्यांनाही खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। खऱ्या अर्थानं प्रकाश भाऊ सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासत शिरूर नगरीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्या आपल्या वडिलांनी दिलेला हा सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासण्याचं काम प्रकाश भाऊही करताना दिसतात। प्रकाश भाऊंनाही खूप खूप शुभेच्छा देऊन या रक्तदान शिबिराच्या आयोजकांना पुन्हा एकदा खूप धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी। भाऊ एक मिनिट, एक फोटो घेऊ।